नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या भाविकांनो, तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडत आहेत का ज्यांचा उलगडा तुम्हाला अजूनही झालेला नाही? कदाचित तुम्हाला असं वाटतंय की नशीब तुमच्या अगदी जवळ आहे, पण शेवटच्या क्षणी काहीतरी निसटतंय. जर असं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाची पूर्वसूचना आहे. आज 1 मे 2026 मेष राशीसाठी एक असा दिवस जो तुमच्या कर्माची फळे आणि भविष्यातील सुखाची कवाडे उघडणारा ठरणार आहे. जर तुमची देवावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमचे दूर करू शकतो. पुढे जाण्यापूर्वी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदैवताचे नाव नक्की लिहा आणि या कुटुंबाचा हिस्सा बनण्यासाठी आत्ताच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेची सुरुवात ठरू शकते. मेष राशीच्या व्यक्ती मुळातच अग्नितत्वाच्या असतात. त्यांच्यात प्रचंड उत्साह आणि नेतृत्व करण्याची जिद्द असते. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर होत नाहीये. पण आज ग्रहांची स्थिती काही वेगळंच सांगतेय. आज सूर्य आणि मंगळाची युती तुमच्या राशीत एक विलक्षण तेज निर्माण करत आहे. याचा अर्थ असा की जे निर्णय तुम्ही भीतीपोटी लांबणीवर टाकले होते ते घेण्याची वेळ आता आली आहे. विचार करा, एखादा पक्षी आकाशात भरारी घेण्यासाठी आपले पंख फडफडवतो, पण जोपर्यंत तो फांदी सोडत नाही तोपर्यंत त्याला आकाशाची उंची मोजता येत नाही. तुमची स्थितीही आज तशीच आहे. जुन्या अपयशाच्या फांदीला घट्ट धरून बसू नका, कारण आज नशीब तुम्हाला भरारी घेण्याचे संकेत देत आहे. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस नोकरी करणारे आणि व्यवसायात असलेल्या मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये कदाचित तुम्हाला एखादं असं काम दिलं जाईल जे सुरुवातीला कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा, हे काम तुमची पदोन्नती किंवा पगारातील वाढ ठरवणारं ठरू शकतं. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. व्यवसायात जे लोक नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजची दुपार ही खूप लाभदायक ठरेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कधी-कधी आपल्यात जवळची माणसं आपल्याला चुकीचा सल्ला देऊ शकतात. आज तुमचं मन जे सांगतंय तेच ऐका. तुमच्या बुद्धीचा वापर करून घेतलेला छोटासा निर्णय उद्याच्या मोठ्या साम्राज्याची पायाभरणी करू शकतो. आर्थिक बाबतीत आज धनलाभाचे योग दिसत आहेत. कदाचित जुने अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची मोठी चिंता मिटेल. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम संबंधांकडे. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या रागीट किंवा स्पष्ट वक्त्या असतात, ज्यामुळे घरात वाद होतात. पण आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज घरात आनंदाचे वातावरण राहील. विशेषतः तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादी सुखद बातमी मिळू शकते. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज एखादे असे स्थळ येऊ शकते ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस रोमॅन्टिक असेल. आपल्या जोडीदाराला वेळ द्या, त्यांच्याशी मनातील गोष्टी शेअर करा. कधी-कधी आपल्याला वाटतं की समोरच्याला सर्व समजतंय, पण संवाद हा नात्याचा श्वास असतो. आजचा दिवस तो श्वास मोकळा करण्याचा आहे. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहील. त्यामुळे घराबाहेर पडताना आईवडिलांचे दर्शन घ्यायला विसरू नका. मधल्या काळात मला तुम्हाला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे. जर तुम्हाला हे राशी भविष्य तुमच्या जीवनाशी जोडलेले वाटत असेल
तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचे एक लाईक आम्हाला असेच सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित करते. आणि हो, तुमच्या आयुष्यात सध्या काय समस्या सुरू आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उपाय देऊ शकेन. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर मेष राशीच्या लोकांनी आज डोळ्यांची आणि पोटाची काळजी घेण्याची गरज आहे. धावपळीच्या नादात तुम्ही तुमच्या जेवणाकडे दुर्लक्ष करत आहात. शरीराकडे दुर्लक्ष करून मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योगा किंवा ध्यान करा. मानसिक शांती हीच खरी संपत्ती आहे. आज सायंकाळी तुम्हाला अचानक थकवा जाणवेल, पण तो कामाचा ताण नसून तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ असेल. थोडा वेळ शांत बसा आणि भविष्याचे नियोजन करा. मेष राशीसाठी आजचा सर्वात मोठा संकेत म्हणजे बदल. हा बदल तुमच्या नोकरीत असू शकतो, घरात असू शकतो किंवा तुमच्या विचारात असू शकतो. बदलाला घाबरू नका, कारण निसर्गाचा नियमच आहे की जुनी पानं गळल्याशिवाय पालवी फुटत नाही. तुमच्या आयुष्यातील जी पानं सुकली आहेत ती आता गळून पडणार आहेत आणि लवकरच यशाची नवी पालवी फुटणार आहे. आज कदाचित तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळेल. ती मदत नाकारू नका, कारण कधी-कधी देव माणसाच्या रूपाने आपल्या मदतीला धावून येतो. आता वेळ आली आहे त्या विशेष उपायाची, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येईल. आज मेष राशीच्या व्यक्तींनी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ केल्यानंतर हनुमानाचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास हनुमान चालीसाचे वाचन करा आणि एका लाल कागदावर तुमची जी काही इच्छा असेल ती चंदनाने लिहून देवाच्या चरणी अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. मंगळ हा तुमचा स्वामी आहे, त्यामुळे लाल रंगाच्या वस्तू दान करणे किंवा लाल वस्त्र परिधान करणे आज तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरेल. शेवटी माझ्या लाडक्या मेष राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा की नशीब हे हाताच्या रेषांमध्ये नसतं, तर ते तुमच्या कर्मात असतं. आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे. त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडत आहे त्यासाठी कृतज्ञ रहा. यश तुमच्यापासून फार दूर नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. ज्योतिष गुरु चॅनलशी असेच जोडलेले रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक राशी भविष्यात. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. धन्यवाद. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.